नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि आपल्या या कृती समितीकडून दिनांक 18/5/2024ला एक पत्र सादर झालेले आहे. तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की त्यात काय काय मागण्याबाबत चर्चा झालेली आहे किंवा काय काय मागण्याबाबत त्यात उल्लेख केलेला आहे. तर मैत्रिणींनो, हे बघा, माननीय मंत्री महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय सचिव महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई. विषय: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत. महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन करीत आहोत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4/12/2023 ते 25/1/2024 या कालावधीमध्ये मानधनवाढ, ग्रॅच्युटी, दरमहा पेन्शन, महागाई भत्ता या मागण्यासाठी संप केला होता. संप काळाच्या दरम्यान शासनाशी अनेक वेळा मागण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. मार्च महिन्यामध्ये देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबद्दल चर्चा खंडित झाली. दिनांक 5/12/2023 रोजी दुपारी 12:30 माननीय मंत्री म.बा.वि. महाराष्ट्र राज्य श्री अनुप यादव, माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची विविध मागण्याबाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये झालेल्या प्रश्नांची इतिवृत्तांत नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातील आशा स्वयंसेविकांना महाराष्ट्र सरकारने 1/11/2023 रोजी दरमहा 7,000 रुपये मानधनवाढ जाहीर केली होती. आशा स्वयंसेविकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मानधनवाढ करण्यात यावी, अशी अंगणवाडी सेविकांची मागणी होती. ही मागणी मान्य न झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांना 4/12/2023 पासून संप करावा लागला होता. यासंबंधीच्या चर्चेच्या दरम्यान माननीय मंत्री महोदयांनी याबाबत निश्चितपणे विचार होईल असे आश्वासन दिले होते. इतिवृत्तांतातील 5व्या परिच्छेदामध्ये मानधनवाढीविषयी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. तर बघूया मैत्रिणींनो, आपण काय निर्णय घेण्यात आला तो. सदर बाब ही धोरणात्मक बाब असून शासन स्तरावर याबाबत निर्णय झाल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तथापि आशा वर्कर यांना आरोग्य विभागाने पगारवाढ केलेली असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील त्याप्रमाणे पगारवाढ देण्याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मागणी केली असता त्यावर माननीय मंत्री महोदय महिला व बाल विकास यांनी दिलेल्या सूचनेनुसार आशा वर्कर यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत आल्यावर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडी कर्मचारी यांचा मानधनवाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत मांडण्यात येईल. आशा स्वयंसेविकाच्या मानधनात महाराष्ट्र सरकारने 5,000 रुपये दरमहा वाढ केली आहे व त्यासंबंधीचा GR निर्गमित करण्यात आला आहे. म्हणून युद्धपातळीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट मीटिंगमध्ये आज सादर करून त्याबाबतची मान्यता विनाविलंब करून घेण्यात यावी, अशी आम्ही मागणी करीत आहोत. आम्ही म्हणजेच कृती समिती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1/9/2023 पासून किमान मानधनवाढीबाबत मान्यता विनाविलंब करून घेण्यात यावी, अशी आम्ही मागणी करीत आहोत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1/9/2023 पासून किमान 10,000 रुपये व मदतनीसांना 7,500 रुपये मानधनवाढ करण्यात यावी, अशी आम्ही आग्रही विनंती करीत आहोत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 25/4/2022 रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती. ग्रॅच्युटीच्या रकमेमध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅच्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाच्या या विचाराशी आम्ही सहमत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी व एकरकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावे, अशी आम्ही मागणी करीत आहोत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर
दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो शासनाच्या विचाराधीन आहे, असे कृती समितीला वारंवार सांगण्यात आले आहे. कृती समितीशी चर्चा करून व कृती समितीला विश्वासात घेऊन सहमतीचा पेन्शनविषयक प्रस्ताव कॅबिनेटला सादर करण्यात यावा. 2020 व 2021 सालामध्ये कोरोना महामारीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या व त्या सुट्ट्या नंतर देण्याचे मान्य करण्यात आले होते. अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 25 दिवसाच्या सुट्ट्या अजून थकीत आहेत. आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे प्रशासनाने दिनांक 25/1/2024 रोजी वाटाघाटीमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे संपकाळातील कपात केलेले मानधन उन्हाळी सुट्ट्यामध्ये समायोजित करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात यावे. एप्रिल 2022 पर्यंतच्या 10वी पास असलेल्या मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्याकारणाने 10वी पास मदतनीसांना शासन निर्णय होऊन सुद्धा थेट नियुक्ती मिळू शकली नाही. तरी मुंबई उच्च न्यायालयात शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून 10वी पास मदतनीसांना थेट नियुक्ती द्यावी. एप्रिल 2023 पूर्वी भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना 2002च्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकाच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. या केसची पुढील तारीख तर मैत्रिणींनो इथे तारीखची जी केसची तारीख आहे ती तारीख इथे त्याने दिलेली नाही. -- रोजी आहे. या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत आपण ही पदे भरू नयेत, अशी आम्ही विनंती करीत आहोत. म्हणजेच आपल्या कृती समितीने अशी विनंती केलेली आहे. अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी ही कृती समितीची मागणी आहे. शासनाची याबाबत सकारात्मक मनोवृत्ती आहे. दिनांक 5/12/2023 रोजीच्या इतिवृत्तांत शासनाने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले आहे. असा प्रस्ताव विनाविलंब सादर करण्यात यावा. मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची चर्चा होऊन निर्णय घेणे शक्य नव्हते. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल 4/6/2024 रोजी आहेत. महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन जूनच्या 2ऱ्या आठवड्यात सुरू होण्याची बातमी आहे. सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अल्प कालावधीत होणे आवश्यक आहे. याबाबतचे प्रस्ताव कॅबिनेट समोर सादर करून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करून शासकीय निर्णय होण्याची आवश्यकता आहे. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विनाविलंब शासनाचे प्रतिनिधी व कृती समितीच्या नेत्यांची बैठक होणे आवश्यक आहे व त्यानंतर वरील सर्व प्रश्नाबाबतचे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करून आवश्यक ते शासकीय निर्णय होणे आवश्यक आहे. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेच बैठक ठरविण्यात यावी ही विनंती. अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये वरील सर्व प्रश्नाबाबत अत्यंत संताप व प्रक्षोभ आहे. या संदर्भात त्यांना तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे ही विनंती. धन्यवाद मैत्रिणींनो. अशा प्रकारे कृती समितीने हे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. मैत्रिणींनो, बघूया शासन काय चर्चा करते, कधी बैठक घ्यायला तयार आहे आणि काय चर्चा होते. आणि नक्कीच मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही चर्चा काय होते ते नक्कीच कळवेल. धन्यवाद मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. धन्यवाद.